आव्हाड साहेब, खरं तर ईव्हीएम संदर्भातला उद्या रॅली तुमची पाहायला मिळाली. इंडियाचा विषय नाही, ईव्हीएम संबंधीचा एक मोर्चा आणि एक लोकसंमेलन आयोजित केलं आहे नागपूरमध्ये. आणि हे लोकशाही टिकवण्यासाठी आहे. या देशातली लोकशाहीच धोक्यात येते. एकीकडे वन नेशन वन इलेक्शन येत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतदान प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ झाला, हा सावळा गोंधळ असाच पुढे ठेवला आणि हे वन नेशन वन इलेक्शनवर आपण आलो तर नेशन राहील ना इलेक्शन राहील. म्हणजे भारताचं 47 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे हिटलरच्या हुकुमशाहीमध्ये कधी बदलेल हे देशातल्या लोकांनाच समजणार. त्यामुळे याच्या विरुद्ध आत्तापासूनच उभं राहिलं पाहिजे. आणि जसं भारत छोडो आंदोलन ह्या महाराष्ट्राच्या भूमीमधूनच सुरू झालं आणि अखेरीस ब्रिटिशांना भारत छोडावं लागलं, तसंच एक प्रकारचं आंदोलन उभं केलं पाहिजे. आणि लोकसहभाग त्याच्यातला महत्त्वाचा आहे. तो लोकसहभाग घेऊन ईव्हीएम या देशातनं गेला पाहिजे अशा प्रकारची पावलं टाकली पाहिजे. हे मी बोलत असताना मी स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे की मी ईव्हीएमचा विरोध 2014 सालापासून करतो. म्हणजे मी आज विरोधाला नाही होतो. मी जेव्हा जिंकत होतो तेव्हा पण सांगत होतो की ईव्हीएमचा विरोध करा. हा छोटा ससा देतात आणि मोठा वाघ मारतात. एखादं छोटं राज्य हातात देतात तर बघा जिंकलात की नाही, आता बोलायचं नाही, मोठं राज्य घेऊन पसार होतं. तेव्हा आमचं ऐकायला कोण तयार नव्हतं. सत्य समोर येत आहे. मी साधा सांगतो, 17A नंबरचा फॉर्म आहे तो तुम्ही 45 दिवसानंतर असं सांगता. आमचं म्हणणं उद्या द्या ना 17A फॉर्म. 17A फॉर्म जर व्यवस्थित मोजणी केली तर मोजणी खरी का खोटी एका मिनिटात समजेल. महाराष्ट्रामध्ये तुम्ही तुमचं व्हिडिओग्राफी झालेलं का देत नाही आहे? हरियाणाच्या कोर्टाने सांगितलंय की तुम्ही सादर करा म्हणून. 17A फॉर्म तुम्ही का देत नाही आहे? त्यामुळे खूप प्रश्न आहेत आणि आम्ही विचारणारे लोक आहोत. व्यवस्थेला प्रश्न विचारणारी माणसं आहोत. आम्ही विचारत राहतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.